कळवण तालुक्यातील पाळे खुर्द ग्रामपंचायतीकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मळ्यातील रस्त्याच्या लगत आलेल्या घरापासून एका महिलेची गळ्यातील पोत चोरट्यांनी केली लंपास। कळवण तालुक्यातील पाळे खुर्द येथील गुरुवारी दिनांक 29 जानेवारी रोजी दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे पाळे खुर्द गाव व मळ्यातील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। या पार्श्वभूमीवर पाळे खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व गावकरी व मळ्यात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। सदरची घटना अशी आहे की शेतकरी नवनाथ नामदेव पाटील यांच्या आई गंगूबाई नामदेव पाटील हे पाळे खुर्द गावापासून हिंगव्या रस्त्यालगत असलेल्या मळ्यात वास्तव्यास आहेत। त्याचा एकटेपणाचा फायदा घेत गळ्यातील सोन्याची 0.5 ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे 70,000 रुपये किमतीची गळ्यातील पोत ओट्यावर मळ्यात दळण काढण्याचे काम सुरू असताना एक महिला व एका पुरुषाने दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी संवाद साधला। बोलता बोलता त्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील पोत मंगळसूत्र त्याकडे लक्ष केंद्रित केलं। अवघ्या 10 मिनिटात पोत तोडून दोघे इसम कळवणच्या दिशेने फरार झाले। घटनेनंतर आरडाओरडा करण्यात आला, मात्र तोपर्यंत आरोपी हे फरार झालेले होते। या घटनेची नोंद अभोणा पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात करण्यात आली असून पुढील तपास अभोणा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करीत आहेत। दरम्यान पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की मळ्यात किंवा गावात कोणतीही अज्ञात व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आल्यास त्वरित संबंधित पोलीस पाटील किंवा पोलिसांना माहिती द्यावी। सतर्कता बाळगून अशा घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। नाशिक न्यूज नेटवर्क प्रतिनिधी दीपक गांगुर्डे, कळवण।